लोणचं कशाचं गुलाबजामचं का कशाचं काही ओळखता येतं आहे का तुम्हाला? त्यासाठी तुम्हाला रेसिपी पूर्ण पाहावी लागणार आहे, कुठेही स्किप करू नका. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज आपण एक वेगळ्या प्रकारचं लोणचं पाहणार आहोत. तुम्ही थंबनेल पाहून आश्चर्यचकित झाले असाल की हे कशाचं लोणचं आहे. तर चला मी सांगते तुम्हाला हे कशाचं लोणचं आहे. तर इथे मी कैऱ्या घेतलेल्या आहेत, छान कडक पाडाच्या आंब्याच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. तर आपण 2 तासासाठी भिजवून ठेवल्या होत्या पाण्यामध्ये आणि नंतर स्वच्छ कोरड्या करून घ्यायच्या, पुसून घ्यायच्या व्यवस्थित. आता मी इथे जवळपास आहेत ना 2.5 ते 3 किलो कैऱ्या आहेत. त्याच्यामध्ये आपण 2 प्रकारचं लोणचं बनवणार आहे. तर रेग्युलर लोणचं तर मी बनवलेलंच आहे, त्याचा एक वेगळा व्हिडिओ आहेच. आणि हा जो आहे एक वेगळ्या प्रकारचं लोणचं आहे, त्याच्यासाठी मी काही कैऱ्या अर्ध्या अर्ध्या करून घेतलेल्या आहेत. आता स्वच्छ करून घेतले, त्याचे देठं काढून घेतले, स्वच्छ पुसून घेतलेले आहेत. आता आपण इथे ना त्याच्यातल्या 2 छान अशा कडक कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि थोड्या जाड किसणीने किसून घ्यायच्या आहेत. तुम्ही बारीक किसणी वापरू शकतात, चॉईस तुमची आहे. तर इथे मी जाड किसणी घेतली, 2 आपण कैऱ्या किसून घेतलेल्या आहेत. छान असं किस तयार झालेला आहे. आता आपण त्यामध्ये ना धणे, जिरे आणि बडीशोप याचं आपण थोडंसं भाजून घेतलं आहे आणि ते वाटून जाडसर घेतलेलं आहे, म्हणजे जाडसर त्याची भरड केलेली, ते त्याच्यामध्ये 2 चमचे टाकले. त्यानंतर चवीनुसार इथे 2 ते 3 चमचे आपण तिखट टाकलेलं आहे, 1 चमचा हळद टाकलेलं आहे आणि इथे बेसन पीठ घेतलेलं आहे. आता आपण जे रोज भजीला वापरतो तेच बेसन पीठ वापरलं आहे. 1 टीस्पून आपण ओवा घेतले, तो हाताने थोडासा चुरून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आणि ना आपण इथे पाणी न टाकता ना छान असं एकजीव करून घ्यायचं हे सर्व साहित्य. आता कैरी म्हटली की त्यामध्ये मीठ टाकलं की त्याला पाणी सुटतं आपोआप. आणि हो, हिंग टाकायला विसरायचं नाही, हिंग जरूर टाकायचं. छान असं जिन्नस मिक्स करून घ्यायचे, हलक्या हाताने करायचं. जास्त जोरात चोळलं ना तर त्या कैरीचं जास्त पाणी सुटतं आणि मग तुम्हाला पीठ हे ना खूप जास्त वापरावं लागेल, म्हणून हलक्या हाताने मिक्स करायचं. आपण एका साईडला तेलही गरम करायला ठेवायचं. आता हे मुरवण्याची आवश्यकता नाही आहे. आपण आता हे पीठ मळून घेतलेलं आहे, तर पीठ आहे की नाही आवश्यकतेनुसार आहे ना 2 ते 3 वाट्या टाकायचं. आता आपण त्याचे ना असे छोटे छोटे गोळे करायचे, अगदी छोटे छोटे, म्हणजे बोरं जेवढे असतात ना लहान आकाराचे बोरं, त्या आकारामध्ये आपण ह्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. आणि ना आपण मिडियम आचेवरती तेल तापवलेलं आहे ना ते त्याच्यामध्ये तळून घ्यायचे. लो टू मिडियम असं आच ठेवत राहायची आणि आपल्याला छान असं आतपर्यंत तळलं जाईल ना याची अशी काळजी घ्यायची आहे. हे वडे आहेत ना तळून घ्यायचे आहेत आपल्याला. तर आता हे सगळे मी बनवून घेते आणि तळून घेते. हाताला जर चिपकत असेल तर थोडंसं तेल किंवा पाणी लावा आणि छान असं तळून घ्या. तर थोडंसं वेळ लागतो, व्यवस्थित लक्ष देऊन आतपर्यंत छान तळले जातील इथपर्यंत छान असं मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत हे वडे. फ्राय करून झाले की थंड व्हायला ठेवायचे आहेत. हे कैरीचे वडे म्हणजेच हे बारीक बारीक असे छोटे छोटे गोळे ना तळून होत आहेत ना, तोपर्यंत आपण आहे ना थोडंसं लोणच्याची तयारी करून ठेवूयात. तर मी काही सर्व साहित्य काढून ठेवलेले, तर पुढे तुम्हाला सांगेलच मी साहित्य किती काय प्रमाणात घेतलेलं आहे. तर आता हे वडे सगळे तळून घेतले. हा व्हिडिओ ना तुम्ही कुठेही स्किप करू नका, प्रत्येक स्टेप फॉलो करा आणि सर्व साहित्य जिन्नस आहेत ना ते मी व्हिडिओच्या शेवटी त्याची लिस्ट दिलेली आहे, तर तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकतात. आता जे साहित्य घेतलेलं आहे ना ते काही प्रमाणात आपण अखंड वापरायचे, अख्खं वापरायचं आणि काहीची भरड काढून घ्यायची. आता इथे हिंग, लाल मिरच्या, तेजपत्ता, मेथी दाणे, लवंग, मिरे असं सर्व साहित्य घेतलेले. तसंच मोहरीची डाळ, धणे, जिरे, बडीशोप, तिखट, थोडंसं जाड मीठ घेतलेलं आहे, आपण इथे जाड मीठ वापरणार आहोत. हळद घेतलेली आहे, दालचिनी, अजून तुम्ही काही वेगळं टाकत असाल यामध्ये तर इथे मी चक्री फूल पण टाकलेलं आहे. तर सर्व साहित्य आपण घेतलेले आहेत. आता सुरुवातीला आपण काय केलेलं आहे, धणे, जिरे, बडीशोप आणि जे खडे मसाले, थोडीशी मेथीचे दाणे वगैरे हे हलकासा अरोमा म्हणजेच हलकासा सुगंध येईपर्यंत परतवून घ्यायचं, जास्त करपवायचं नाही आहे. आपल्याला हे मिक्सरमध्ये भरड काढायची, तर भरड काढण्यासाठी थोडंसं कोरडे जिन्नस हवेत, म्हणून आपल्याला त्याला थोडंसं शेक द्यायचं आहे. यामध्ये आपण वेलचीसुद्धा टाकलेली आहे. आता याच्यातलं जे प्रमाण आहे ना तुम्हाला किती तेज किंवा कमी हवं आहे त्यानुसार तुम्ही कमी अधिक करू शकतात. ते आपण भाजून घेतले आणि त्याची भरड काढून घेतली. आणि इथे आपण साधारण 300 ग्रॅम हे घेतलेलं आहे आपलं मोहरीची डाळ, तीसुद्धा आपण आहे ना थोडीशी बाजूला काढून आहे ना थोडी आपण मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतली, म्हणजे थोडंसं दाणेसुद्धा खायला छान लागतात आणि मसाला छान एकजीव होण्यासाठी थोडीशी भरड करून घेतली. ती आता एका मोठ्या पातेल्यात काढून घेतलेले. त्यामध्ये आपण हे सर्व जे जिन्नस आहेत ना ते असे थरावरती व्यवस्थित लावून घ्यायचे, जसं मीठ, तिखट, हळद आणि परत काही अखंड मसालेसुद्धा घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये हिंग टाकलेला आहे, काही खडे मसाले तुम्ही त्यामध्ये टाकू शकतात. 15 ते 20 येतनं लसूण पाकळ्या आपण ठेचून घेतलेल्या आहेत त्या टाकल्या आहेत. तसंच धने, जिरे आणि बडीशोप याची भरड आहे तीसुद्धा आपण इथे सर्व टाकून घ्यायची आहे.
ते असं सर्व छान असं थर लावून घ्यायचे आहेत. आणि तेल आपण कडकडीत गरम केलेलं आहे. साधारण अर्धा किलो आपण तेल घेतलेलं आहे सध्या, आणि एकदम कडकडीत म्हणजे अगदी धूर निघेपर्यंत आपण कडकडीत तापवलेलं आहे. आता या कढईमध्ये ना थोडं 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 तेल आहे ना टाकत राहायचं आणि छान अशी फोडणी खमंग करत राहायची त्याला. तुम्ही जितकं छान असं तेल टाकणार ना व्यवस्थित गरम, तितकं छान ती मोहरीची डाळ खुसखुशीत अशी खमंग भाजल्या जाते, तळल्या जाते. आणि मग आपलं वर्षभर आहे ना लोणचं छान टिकून राहतं आणि कच्चेपणा यामध्ये जाणवत नाही. म्हणून आपण असं थोडं थोडं तेल टाकायचं आणि असं छान परतवत राहायचं. म्हणजे आपण हे गॅसवर ठेवलेली नाही आहे बरं का कढई, आपण प्लेन ओट्यावरती ठेवलेली आहे कढई, आणि वरून त्याच्यावरती तेल थोडं थोडं टाकत जायचं आणि झाऱ्याने चमच्याने असं हलवत राहायचं, मिक्स करत राहायचं. म्हणजे जेणेकरून आहे ना सर्व बाजूने फोडणी छान एकत्र होते, तेल छान त्याला मिळतं व्यवस्थित, आणि गरम तेल असल्यामुळे छान असं खमंग छान असे मसाले परतवले जातात आणि व्यवस्थित म्हणजे असं कच्चेपणा राहत नाही, व्यवस्थित टिकतात वर्षभर. अशा पद्धतीने आपण थोडं थोडं तेल टाकत राहायचं. आता तेल आहे ना आपण नंतर जर कमी वाटलं तर थोडंसं नंतर अजून गरम करून टाकू शकतो. आता सुरुवातीला मी अर्धा ते पाऊण किलो तेल याच्यामध्ये टाकणार आहे आणि हा मसाला आहे ना पूर्णपणे गार होऊ द्यायचा, त्याच्यानंतरच आपण बोटची स्टेप करणार आहे. आता काय केलेले मी इथे 2 कैऱ्या तर आपण किसलेल्या आहेत, त्याच्यातल्या अजून आहेत ना 3-4 कैऱ्या घेतल्यात, अजून किसून घेतल्यात त्या, आणि कपड्यावरती थोड्याशा मोकळ्या करून ठेवलेल्या आहेत. जसं लोणच्याला आपण कैरीचे फोडी कशा अशा चादरीवरती ओढणीवरती थोड्याशा पसरवून ठेवतो, थोड्याशा कोरड्या करतो, तशा पद्धतीने थोडासा किस मी मोकळा करून ठेवला आहे. आता आपण जे वडे तळून घेतलेत ना, छोटे छोटे गोळे तळून घेतलेत ना कैरीचे, ते या मसाल्यामध्ये पूर्ण गार झालेल्या मसाल्यामध्ये ते गोळे टाकायचे. त्याच्यानंतर हा जो आपण किस थोडा कोरडा केलेला आहे ना, तो सुद्धा यामध्ये टाकायचा आणि छान असं एकजीव असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही हे रात्रीभर झाकून ठेवा, दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा सकाळी मिक्स करा. तुम्हाला आवडत असेल त्यामध्ये गोड आंबट लोणचं हवं असेल ना, तर त्यामध्ये थोडासा गूळ टाका. तर तुम्हाला किती आंबट गोड हवं आहे त्यानुसार चवीनुसार टाका. मी इथे साधारण 1 वाटी गूळ टाकलेला आहे, तो पण असं छान चुरून घ्यायचा किंवा किसून घ्यायचा. छान असं मिक्स करायचं. आणि तुम्ही काय करू शकता, तिथे मी जाड मीठ खडे मीठ घेतलेले ना, ते मी तसंच टाकलेलं आहे, तर तुम्ही ते मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून टाकू शकतात, म्हणजे जेणेकरून ते लवकर मिक्स होईल. आणि मला थोडंसं मीठ कमी वाटलं होतं अंदाजानुसार, म्हणून मी त्याच्यामध्ये मूठभर अजून मीठ टाकलं. आता काय होतं, हे वडे आहेत ना कोरडे असतात, तर ते जो मसाला आहे, मसाल्यातलं तेल आहे किंवा कैरीचं जे मीठ टाकल्यानंतर पाणी सुटतं ना, तर ते वडे आहेत ना सगळं शोषून घेतं. म्हणून तुम्ही तेल आहे ना परत नंतर छान गरम करा आणि परत त्यामध्ये टाका, किंवा तुमच्याकडे कैरीच्या फोडी अजून एक्स्ट्राच्या असतील ना, त्या तुम्ही याच्यामध्ये टाका, म्हणजे कैरीचं पाणी सुटेल आणि जेणेकरून त्याला छान असं पाणी सुटेल या कैरी म्हणजे लोणच्याला. त्याचं बरं का, वरून कुठलंही पाणी टाकायचं नाही. छान असं कैरीचं छान असं त्याच्यामध्ये खार सुटतो आणि हे लोणचं छान मुरायला त्याच्यामध्ये मदत होते. अशा पद्धतीने 1-2 दिवस असंच ठेवा तुम्ही व्यवस्थित झाकून. फक्त पाण्याचा हात, ओलं भांडं, ओलं चमचा याच्यामध्ये जाऊ द्यायचा नाही. व्यवस्थित मिक्स करत राहायचं अधूनमधून 2-4 तासांनी, म्हणजे छान असं एकजीव होतं. नाही तर तुम्ही एक आयडिया करू शकतात, हे जे गोळे आहेत ना त्याला तुम्ही थोडंसं तुमच्याकडे स्क्युअर असेल किंवा एखादा बारीक असं काही टोकदार वस्तू असेल ना, त्याच्याने ना थोडेसे होल करायचे, म्हणजे जेणेकरून तो मसालासुद्धा आहे ना त्याच्यामध्ये मस्त मुरतो. तर तुम्ही ही रेसिपी ना नक्की करून पहा. हे लोणचं आहे ना मारवाडी राजस्थानी लोणच्यावरून मी इन्स्पायर होऊन केलेलं आहे. त्याच्यामध्ये ते चणाची डाळसुद्धा टाकतात, पण मी 1 वर्ष केलं होतं. चणा डाळ आपल्याकडे कोणी एवढं खात नाहीत लोणच्यामधली, म्हणून मग मी फक्त हे गोळे आणि हे खार असं याचं मिळून आपण हे लोणचं बनवलं आहे. तुम्ही नक्की करून पहा. आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं लोणचं बनवलं जात नाही, तर तुम्ही हे थोडंसं वेगळ्या पद्धतीचं लोणचं नक्की बनवून पहा घरामध्ये, सर्वांना नक्कीच आवडेल. आणि हो, नवीन व्यक्तीला जर तुम्ही हे दाखवलं ना, तर म्हणतील गुलाबजामचंच लोणचं बनवलेलं आहे, तर ते नक्कीच फसतील. तर तुम्ही हे लोणचं करून पहा आणि घरातल्यांना सगळ्यांना खाऊ घालून पहा, सर्वांना नक्कीच आवडेल. तर चला भेटूयात अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन प्रेस करा आणि आपल्या चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती फॉलो करायला विसरू नका. आणि हो मंडळी, तुम्हाला आहे ना लोणचं कशा पद्धतीने म्हणजे आता आपण लोणचं टाकलं आहे आणि आता 2-3 दिवस झालेत, आपल्याला ते पुन्हा मिक्स करायचं आहे ना, त्याच्यासाठी सोपी आयडिया सांगते. आता बरणीमध्ये कसं त्याचे तोंड निमुळते असतात आणि आपले चमच्यांचे वगैरे तोंड किंवा चमचे थोडे मोठे असतात आणि खालपर्यंत असं व्यवस्थित मिक्स व्हायला थोडंसं त्याला जमत नाही आपल्याला. तर कसं करायचं, आपण पळी घ्यायची भाजीची वगैरे आणि त्याची मागची बाजू आहे ना ती बाटलीमध्ये किंवा बरणीमध्ये टाकायची आणि ती खालपर्यंत व्यवस्थित खाली टाकायची आणि ट्विस्ट करायची, म्हणजे अशी फिरवायची, त्याला अशी पिळायची, म्हणजे ना खालच्यापासून वरपर्यंत आहे ना मसाला आहे ना थोडासा वर खाली होतो आणि खालचं लोणचं वरच्या साईडला व्यवस्थित मिक्स होतं, म्हणजे जेणेकरून छान असं एकजीव होतं.
सर्व जिन्नस असे छान व्यवस्थित एकजीव झाले ना की मसाला पण छान मुरतो, कैरीचं लोणचं पण छान मुरतं आणि चवही वाढते. तर अशा पद्धतीने ही ट्रिक तुम्ही वापरा. तुम्हाला नक्कीच लोणचं छान असं व्यवस्थित मिक्स करता येईल आणि लोणचं खाण्यासाठी जो वेटिंग टाईम असतो ना तो जरा कमी होईल, म्हणजे लवकर लोणचं मुरेल आणि त्याचा लवकर आस्वाद घेता येईल.